अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना पडणारा प्रश्न तो म्हणजे स्वामी महाराज आमची एवढी परीक्षा का घेतात, किंवा स्वामी महाराज माझीच एवढी परीक्षा का घेतात, माझ्यासोबतच असं का घडतं, किंवा खरंच स्वामी महाराज परीक्षा घेतात का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मलाच एवढं दुःख का, संकट का, स्वामी माझीच एवढी का परीक्षा घेतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच वेळेस असं होतं की नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत ते जेव्हा स्वामी सेवेत येतात तेव्हा बऱ्याच वेळेस असं होतं, स्वामी सेवेत आल्यानंतर प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. म्हणजे घरात भांडणे होतात, किंवा जे काही आर्थिक अडचणी असेल, किंवा एखादं संकट येतं. म्हणजे असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वाढायला लागतात. आणि नवीन स्वामी सेवेकरांना असं वाटतं की जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलेली आहे तेव्हापासूनच माझे उलट प्रॉब्लेम्स अजून वाढायला लागलेले आहेत. मग ते काय करतात, घाबरून स्वामी सेवा सोडून देतात. पण हीच त्यांची सगळ्यात मोठी चुकी असते, हे त्यांना समजत नाही. बघा, आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो ना तेव्हा स्वामी सगळ्यात आधी काय काम करतात माहिती आहे का, आपलं जे प्रारब्ध आहे ना ते उजळत असतात. आपले जे भोग आहेत भोगायचे ते आपले कमी करत असतात. तुमचे माझे प्रत्येकाचे भोग आहेत, प्रत्येकाचे प्रारब्ध आहेत. कोणाचे चांगले आहेत, कोणाचे वाईट आहेत. आपल्या पूर्वजन्माचे काही कर्म असतील, या जन्माचे काही कर्म असतील, आपण आत्ता जे कर्म करत आहोत ते काही कर्म असतील, ते चांगले असो वाईट असो, त्यानुसार आपल्याला फळ मिळतं. हा तर निसर्गाचा नियमच आहे की कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं, मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो. पण बघा, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा सगळ्यात आधी स्वामी हेच काम करतात की आपलं प्रारब्ध उजळवतात. आपले जे भोग आहेत ते कमी करतात. स्वामी कधीच म्हणणार नाही की हा भक्त वाईट आहे मग मी याला अनुभव देणार नाही, किंवा मी याचं कधीच भलं करणार नाही. बघा, स्वामी त्याला संधी देतात सुधरवण्याची. स्वामी त्याला संधी देतात त्याचे कर्म चांगले करण्याची. त्याला संधी देतात की तुझे कर्म तू नीट कर, तुला अजूनही वेळ आहे. पण भक्ताच्या हातात असतं की आपले कर्म कसे ठेवायचे किंवा आपले कर्म कसे करायचे. हे आपल्या सगळ्यांच्या हातात आपले कर्म असतात की आपल्याला कसं वागायचं आहे. बघा, तर त्याच्याचमुळे जे काही नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते जेव्हा स्वामी सेवेत येतात ना तेव्हा त्यांच्या अडचणी वाढतात, प्रॉब्लेम्स वाढतात, घरात भांडणे होतात. त्याचं कारण म्हणजे त्यांचे प्रारब्ध हे उजळत असतात स्वामी, पण त्यांना ते कळत नाही. बघा, एक प्रकारची जी काही निगेटिव्हिटी असते, आपले जे काही भोग असतात ते स्वामी आपले कमी करत असतात. हे सगळ्यात प्रथम स्वामी काम करतात. कारण की स्वामी हे ब्रह्मांड नाही काय, परंतु आपल्या कर्माचे फळं आपल्याला भोगावेच लागणार आहेत. त्यासाठी स्वामीसुद्धा काहीच नाही करू शकत. स्वामींना आपल्या जे कर्माची फळं आहेत ते आपल्याला देणं आहे, मग ते चांगले असो वाईट असो, त्यासाठी स्वामीसुद्धा बांधील असतात. पण स्वामींना आपल्या भक्ताची काळजी असते, म्हणून ते त्यांच्या भक्तांचे कर्म जे आहेत, जे प्रारब्ध आहेत ते उजळत असतात, त्याला संधी देत असतात सुधारण्याची. त्याचे स्वामी सेवेत आल्यापासून जो भक्त पहिल्यापासून मनापासून त्यांची सेवा करतो ना, खरोखर स्वामी त्या पहिल्या दिवसापासून त्याचे जे भोग त्याला भोगायचे आहेत ते त्याचे स्वामी कमी करत असतात, त्याचे प्रारब्ध उजळत असतात. आणि हळूहळू आपले जेव्हा ते भोग कमी करतात ना, तर समजा आपल्यावर एखादं खूप मोठं संकट येणार असेल, जर अपघात झाला आणि त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीचा तिथे जर जागीच मृत्यू लिहिलेला असेल, तर त्या ठिकाणी त्याला थोडंफार खर्चटेल, किंवा त्याचा हात फ्रॅक्चर होईल, किंवा असं छोट्या प्रॉब्लेम्सवरून त्याच्यावरचं जे काही संकट आहे ते टळून जाईल. कारण की तो फक्त स्वामी सेवेत आहे म्हणून. आता तिथे बघा, त्याच्या कर्मानुसार त्याचा तिथे मृत्यू लिहिला होता, पण स्वामी सेवेत आल्यापासून त्याच्यावर ते संकट आलेलं आहे, परंतु स्वामी ते संकट थोड्यावर ते टाळतात. म्हणजे थोड्यावर, आता आपण म्हणतो ना, जे हातावर जायचं होतं ते अगदी बोटावर निभून गेलं. त्याचप्रमाणे बघा, त्या संकटात जर त्याचा मृत्यू लिहिला असेल त्याच्या कर्मानुसार,
पण स्वामी त्याचे भोग कमी करत असतात, म्हणजे त्याचं प्रारब्ध जर स्वामी उजळत असतात स्वामी सेवेत आल्यापासून, मग त्याच सेवेचा फायदा, त्याच स्वामी सेवेचा फायदा त्या भक्ताला तिथे होतो की त्याचं ते जे काही संकट आहे त्याचं थोड्यावरनं टळतं. ते त्याचे काही संकट आहे तिथे त्याला खूप लागणार असेल, खूप त्याचं नुकसान होणार असेल, तिथे त्याचं थोडक्यात तो वाचतो, त्याचं नुकसान कमी होतं किंवा त्याला थोडंफारच लागतं. ही आहे स्वामी सेवेची ताकद. बघा, सगळ्यात आधी स्वामी हेच काम करतात की त्यांच्या भक्तांचे प्रारब्ध ते उजळवतात. तेव्हाच भक्तांना स्वामींचा अनुभव येतो, तेव्हाच भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हाच भक्तांच्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर होतात. कारण की त्यांचे प्रारब्ध हे उजळलेले असतात, त्यांचे भोग हे नष्ट झालेले असतात. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल ना की मी सेवेत आल्यापासून स्वामी माझी सतत परीक्षा घेत आहेत, माझ्यावरचे संकट वाढलेले आहेत, आमच्या घरामध्ये सतत भांडणे होत आहेत. पण बघा, या गोष्टीमुळे तुम्ही स्वामी सेवा कधीच सोडू नका. इथून तुमची सुरुवात असते की तुमचे प्रारब्ध उजळत आहेत, तुमचे भोग जे आहेत ना भोगायचे ते कमी होत आहेत, तुमच्यामधली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत आहे. स्वामी तुम्हाला संधी देत आहेत, तुझे कर्म चांगले ठेव, मी तुला नक्कीच तुझ्या अपेक्षापेक्षाही जास्त फळ मी तुला देईल. पण आपले कर्म चांगले ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की कर्माला स्वामीसुद्धा काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या, कर्माचे फळं प्रत्येकाला भेटतात. मग तुम्ही चांगले कर्म करा, वाईट कर्म करा. म्हणून आणि आपल्याला बघा, स्वामी परीक्षा घेतात, यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे काय आहे की स्वामी आपले प्रारब्ध उजळवत असतात. बघा, जर तुमच्यासोबतही असं कधी घडलं, स्वामी सेवेत आल्यावर तुमच्यावर कोणतं संकट आलं, तुमच्या घरातली भांडणं जर वाढायला लागली, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी सेवा सुरू केली की आमच्या घरामध्ये सतत असं होतं आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं होतं, तेव्हा तुम्हाला हाच विचार करायचा आहे की स्वामी आपले भोग कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत आहेत, आपले प्रारब्ध उजळत आहेत, जेणेकरून आता जरी माझ्या घरामध्ये भांडणं आहेत, आता जरी माझ्यावर संकट आहे ना, पण त्या संकटातून तारून नेणारे मला स्वामीच आहेत, तेच मला मार्ग दाखवणार आहेत. आणि खरंच तुम्हाला सांगते, तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामी माझी परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेत पास होण्याची ताकदसुद्धा स्वामीच तुम्हाला देतात. तेव्हाच त्या संकटातून तुम्ही निघून जातात. लक्षात घ्या, तेव्हाच ते संकट, तुमच्यावरची जी काही संकटं असतात ती तुमची टळतात, कारण की स्वामी तुमच्या पाठीशी असतात. स्वामी सेवेत यायला खूप भाग्य लागतं, कारण की स्वामीची सेवा हे स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे. आपण स्वामींच्या मर्जीने स्वामी सेवेत येतो, पण टिकून राहतो ते आपल्या मर्जीने. आपण किती स्वामी सेवा करतो, स्वामींवर किती विश्वास ठेवतो, एखादं संकट आलं की आपण डगमगतो का, हे स्वामीसुद्धा बघतात. आणि संकट काय येतात की आपले प्रारब्ध असतात, ते आपले कर्म असतात, आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला ज्या जागेवर जे संकट यायचं आहे ते येतं म्हणजे येतंच, कारण की ते आपल्या कर्माची फळं आहेत. त्यासाठी स्वामी आपली परीक्षा घेत नाहीत. लक्षात घ्या, स्वामी उलट तुमची जर सेवा प्रामाणिक असेल, मागचं जाऊ द्या, आपल्या मागच्या जन्मीचं काय झालं हे आपल्यास कोणाला काहीच आठवत नाही, आणि ते कर्म आपले काय असतील काय नाही हे आपण नाही ठरवू शकत, आणि आपल्याला ते आठवतसुद्धा नाही की आपण खरंच काय कर्म केलेले असेल. पण हा जन्म आपल्या हातात आहे. इथून पुढे स्वामी सेवेत आल्यापासून आपले कर्म चांगले ठेवा, इथून पुढचे कर्म तुमचे चांगले ठेवा, जेणेकरून स्वामी सतत तुमच्या पाठीशी असतील आणि तुमचे भोग संपून एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला स्वामींपुढे मागायची काहीच गरज पडणार नाही, इतकं स्वामी तुम्हाला भरभरून देत असतील. लक्षात घ्या, हीच असते स्वामी सेवेची ताकद. पण आपल्याला हे खूप कमी जणांना समजतं. भरपूर जणांना असं वाटतं की मला पण बऱ्याच कमेंट येतात की ताई माझी इच्छा पूर्ण नाही झाली, ताई मला स्वामी माझीच परीक्षा का घेतात, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का आहे, संकटे का आहेत. पण बघा, तुम्ही जर स्वामी सेवेत आलेला आहात ना, तर पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वामींवर निसंकोचपणे विश्वास ठेवा. स्वामी तुमचं आयुष्य बदलणार म्हणजे बदलणार, पण तुमचा विश्वास तेवढा पाहिजे. थोडंसं जरी संकट आलं तर तुम्हाला डगमगायचं नाही. स्वामींवरचा विश्वास जो आहे तो काही तुमचा कमी होऊ द्यायचा नाही, तुम्हाला तो तुमचा आहे तसाच ठेवायचा आहे. एवढा विश्वास ठेवायचा स्वामींवर. संकट जरी आलं ना तरी स्वामींना म्हणायचं की संकट तर आलं आहे स्वामी, तुम्हाला माहीत आहे, पण
हे संकट जे आहे ते टाळणार पण तुम्हीच आहे, यातून मला तारून नेणारे पण तुम्हीच आहेत, असं स्वामींना म्हणायचं. आणि लक्षात घ्या, खरंच स्वामींना आपल्या भक्तांची काळजी असते. स्वामी आपल्या भक्तांवरची संकटं दूर करतात म्हणजे करतात. स्वामीच आपल्याला त्यातून तारून नेत असतात. स्वामीच आपल्या भक्तांची जी संकटं असतात ती टाळत असतात. पण हे आपल्याला नाही समजत. आपल्या कर्मानुसार आपल्याला संकटं येतात, पण स्वामी त्यातून आपल्याला मार्ग दाखवतात. स्वामीच आपल्याला हात देऊन त्यातून, त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. पण हे आपल्याला समजत नाही आणि आपण म्हणतो की मला संकटं येतात. आता बघा, तुम्ही जरी सेवेत आहात, पण तुमच्या कर्मानुसार तुम्हाला संकटं तर येणारच आहेत. तुमचे जे काही प्रारब्ध आहेत, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जिथे संकट लिहिलं आहे तिथे तुम्हाला तर येणारच आहे. परंतु ते संकट थोडक्यात टळतं. याचा अर्थ स्वामी तुमच्या पाठीशी असतात. तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वामीच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढत आहेत. हे आपल्याला नाही समजत आणि आपण काय म्हणतो की मी स्वामीच येत आहे तरी पण माझ्यावरच संकट येतं. पण हा जो काही विचार आहे ना, हा खरंच सोडून द्या आणि स्वामींवर निसंकोचपणे विश्वास ठेवा, निशंकपणे विश्वास ठेवा. स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करता, छोटी असो मोठी असो, निशंक मनाने करायची. बघा, काही वेळेस असं होतं की बऱ्याच भक्तांचं असं आहे की 1-2 दिवस जरी झाले सेवा करून, तर त्यांना असं वाटतं की मला अजून अनुभव का नाही आला. तुम्ही जर हा विचार करत बसला ना की मला अनुभव का नाही आला, मी सेवा तर सुरू केली पण मला अनुभव येत नाही, हा विचार कधीच करू नका. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की अनुभव यावा म्हणून सेवा करू नका. सेवा करा, स्वामींसाठी आपण सेवा करत आहोत असा विचार करा आणि सेवा करा. अनुभव येणार म्हणजे येणार, 100% येणार. जिथे स्वामींना आपल्याला जी गोष्ट द्यायची आहे ना, ती स्वामी देणार म्हणजे देणारच, त्यात काही शंका नाही. फक्त अनुभव यावा. स्वार्थी वृत्तीने आपल्याला सेवा नाही करायची. स्वामींची सेवा आपल्याला निस्वार्थपणाने करायची आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून करायचा आहे. स्वामी, मला नाही माहीत माझ्या नशिबात ही गोष्ट आहे की नाही, पण मी तुमच्या सेवेत आहे. मला एवढं माहीत आहे की तुम्ही मला जे काही बेस्ट असणार, माझ्यासाठी जे काही चांगलं असणार तेच तुम्ही मला देणार. एवढा विश्वास स्वामींवर ठेवायचा आणि सेवा करायची. तुम्हाला मी सांगते, एवढं भरभरून मिळतं ना की मागायला पण काहीच उरत नाही, एवढं स्वामी आपल्याला देऊन जातात. तर आपल्याला आपली सेवा अशी ठेवायची आहे की स्वामींनी आपल्याला फळ दिलं पाहिजे आणि स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला सेवेत का आणता हो, त्याचं स्वामींना आपले कुठेतरी कर्म चांगले आहेत तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत. आपले कर्म एवढे वाईट नाहीत, पण आपले चालू कर्म पण असे ठेवा की स्वामी आपल्याला फळ देतील. आपल्या कर्माचं फळ चांगलंच मिळेल आपल्याला, असे आपले कर्म पाहिजे. वाईट कर्म केले तर अर्थात त्याचं फळ तुम्हाला वाईट भेटणार आहे आणि स्वामी त्याला काय करणार आहेत, कारण की ते तुमचेच कर्म आहेत. मग स्वामीसुद्धा त्याला काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की स्वामी माझी परीक्षा घेत आहेत, पण स्वामी परीक्षा घेतात त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. आपल्या प्रारब्धामध्ये जे काही लिहिलेलं आहे, जे आपले भोग आहेत ते आपल्याला भोगायचे असतात. म्हणून आपल्याला ते संकट, दुःख, अडचणी, आपल्या घरामध्ये भांडणं होणं अशा गोष्टी होत असतात. आपल्याला आपले कर्म, आता तुम्ही आपले मागचे कर्म काहीही असो ते जाऊ द्या, पण इथून पुढचे कर्म आपल्याला चांगले करायचे आहे. कोणालाही दुःखिताला मार्ग दाखवा स्वामी सेवेचा, कोणालाही स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. ते सुद्धा खूप मोठी स्वामी सेवा आहे. ते सुद्धा खूप मोठं चांगलं कर्म आहे. कोणालाही जर अडचण असेल ना, त्याला सांगा की बाबा ही सेवा कर, याच्याने तुला नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल. त्याला हा मार्ग दाखवा. किंवा कोणालाही तुमच्यासमोर एखादा गरजू व्यक्ती दिसला त्याला मदत करा. म्हणजे तुम्ही कोणतंही चांगलं कर्म करून तुमचे प्रारब्ध उजळू शकता. आणि जर तुमचे मागचे जर कर्म असेल ते तर स्वामी सेवेत येऊन स्वामी तुमचे भोग कमी करतातच, पण तुम्ही चालू कर्म पण तुमचे वाईट ठेवले तर स्वामी कसा तुम्हाला मार्ग दाखवतील, स्वामी कसं तुमच्यावरची संकटे दूर करतील, स्वामी कसा तुम्हाला अनुभव देतील, हे तुम्हीच सांगा. बघा, यासाठी आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून स्वामींची सेवा करायची आहे. आणि स्वामी परीक्षा घेतात हा विचार करू नका. स्वामी जरी परीक्षा घेतात असं तुम्हाला वाटत असेल ना, तर स्वामी त्या परीक्षेत पास होण्याची ताकदसुद्धा स्वामीच आपल्याला देतात. त्या संकटातून स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट. बघा, स्वामी सेवेबद्दल जर बोलायला गेलं तर खूप काही आहे, खूप बोलावंसं पण वाटतं, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मला कमेंट पण येतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप मोठे असतात. पण बघा, माझी कळकळ तेवढी असते तुम्हाला सांगण्याची की
खरी स्वामी भक्ती काय आहे, खरी स्वामी सेवा काय आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं असतं, हेच मला पटवून द्यायचं असतं. यासाठी आणि बोलता बोलता व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, त्याबद्दल खरंच क्षमा करा. तर चला, हीच खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.